आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे प्रश्न पाहणार आहोत ते येणाऱ्या वनरक्षक भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर पोलीस भरतीची जर तुम्ही तयारी करत असाल त्यासाठी सुद्धा हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. या प्रश्नांचे तुम्हाला उत्तर माहीत असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. प्रश्न क्रमांक 1, भारताची राजधानी कोणती आहे? काही जे आहे ते प्रश्न सोपे आहेत, काही अवघड आहेत. प्रत्येक प्रकारचे प्रश्न आपण यामध्ये घेतलेले आहेत. याचं उत्तर आहे दिल्ली. पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2, भारतीय राज्यघटना कोणत्या वर्षी लागू झाली? भारतीय राज्यघटना कोणत्या वर्षी लागू झाली? उत्तर आहे 1950. पर्याय क्रमांक बी 1950 या साली 1950 या साली भारतीय राज्यघटना लागू झाली. नेक्स्ट क्वेश्चन आहे जय जवान जय किसान हे घोषवाक्य कोणी दिले? जय जवान जय किसान हे घोषवाक्य लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेलं आहे. पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायचं आहे. तुम्ही जेवढे जास्त लाईक कराल तेवढ्या जास्त उत्साहाने आम्ही तुमच्यासाठी व्हिडिओज घेऊन येऊ. प्रश्न क्रमांक 4 आहे भारतात सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते आहे? भारतामधील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते आहे? तर उत्तर आहे राजस्थान. पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे ताजमहल कोठे आहे? उत्तर आहे आग्रा. पर्याय क्रमांक सी याचं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 6 रामायणाचे लेखक कोण आहेत? रामायणाचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे वाल्मिकी. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे वेद किती प्रकारचे आहे? एकूण वेद किती प्रकारचे आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एकूण 4 वेद आहेत. ऋग्वेद, अथर्ववेद, सामवेद आणि अचुर्वेद. ऋग्वेद माफ करा, एकूण 4 प्रकारचे वेद आहेत. ऋग्वेद, अथर्ववेद, सामवेद आणि यजुर्वेद. पुढचा प्रश्न आहे शून्याचा शोध कोणी लावला? शून्याचा शोध कोणी लावला? उत्तर आहे आर्यभट्ट. पर्याय क्रमांक ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे हरितगृह परिणाम मुख्यतः कशामुळे होतो? हरितगृह परिणाम मुख्यतः कशामुळे होतो? उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड. पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 भारतीय राष्ट्रध्वजातील मध्यभागी कोणते चिन्ह आहे? उत्तर आहे धर्मचक्र. पर्याय क्रमांक बी याचं आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताचा पहिले पंतप्रधान कोण होते? भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू होते. पर्याय क्रमांक सी याचं आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे INS विक्रांत म्हणजे काय? INS विक्रांत म्हणजे काय? तर ही एक विमानवाहू युद्धनौका आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे सारे जहां से अच्छा या गीताचे लेखक कोण आहेत? सारे जहां से अच्छा या गीताचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इक्बाल. मोहम्मद इक्बाल यांनी सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे गीत लिहिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे अजिंठा लेणी कोणत्या राज्यामध्ये आहेत? उत्तर आहे महाराष्ट्र. पर्याय क्रमांक बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतामध्ये एकूण किती राज्य आहेत? ठीक आहे, 2023 पर्यंत भारतामध्ये एकूण 28 राज्य आहेत. पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे भारतीय संसद किती सदनांची आहे? भारतीय संसदेमध्ये एकूण किती सदन आहेत? उत्तर आहे 2. पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे. लोकसभा आणि राज्यसभा हे 2 सदन भारतीय संसदेमध्ये येतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतरत्न हा पुरस्कार कशासाठी दिला जातो? भारतरत्न हा पुरस्कार जो आहे तो सर्वोच्च नागरी सन्मान आहे. पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे लाल किल्ला कोणत्या शहरात आहे? लाल किल्ला कोणत्या शहरामध्ये आहे? उत्तर आहे दिल्ली. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 19 आहे पृथ्वी कोणत्या प्रकारचा ग्रह आहे? पृथ्वी हा कोणत्या प्रकारचा ग्रह आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी खडकांचा. पुढचा प्रश्न आहे क्रिकेटमध्ये एका षटकात किती चेंडू टाकले जातात? याचा आन्सर आहे 6. पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न आहे संविधान दिन कधी साजरा केला जातो? संविधान दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 26 नोव्हेंबर. पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. 15 ऑगस्ट या दिवशी स्वातंत्र्य दिन साजरा केला
आणि 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जातो आणि 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती असते, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 28 फेब्रुवारी, पर्याय क्रमांक ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इस्रोचे मुख्यालय कोठे आहे? इस्रोचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर आहे बेंगळुरू, पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न आहे, ऑलिम्पिक खेळ दर किती वर्षांनी होतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दर 4 वर्षांनी ऑलिम्पिक खेळ भरवले जातात. प्रश्न क्रमांक 25, दुसरे विश्वयुद्ध कोणत्या वर्षी संपले? याचं उत्तर आहे 1945, पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, आज आपण एकूण 25 प्रश्न पाहिलेले आहेत. अशाच प्रकारचे डेली तुम्हाला क्वेश्चन्स मिळतील. याआधी आपण एकूण 3 व्हिडिओ बनवलेले आहेत. ते 3 व्हिडिओ तुम्ही जर पाहिले नसेल तर पहा, आणि याची PDF हवी असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करा.